राजधानी पणजीला 22 मार्च 2017 रोजी 175 वर्षे पूर्ण झाली। 22 मार्च 1843 रोजी पोर्तुगीजांनी मांडवी तीरावरील हे गाव राजधानी म्हणून घोषित केलं होतं। त्यानंतर काही वर्षांनी जुने गोवे इथं ही राजधानी हलवण्यात आली होती। गोवा स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा पणजीला राजधानीचा दर्जा मिळाला। या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर पणजीत येत्या वर्षभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातील, अशी माहिती पर्रीकर यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली। या शहराच्या जडणघडणीचा हा छोटासा रिपोर्ट। मांडवी तीरावर वसलेल्या पणजी शहराला 22 मार्च 2017 या दिवशी 175 वर्ष पूर्ण झाली। 22 मार्च 1843 रोजी पोर्तुगीजांनी मांडवी तीरावरील हे गाव राजधानी म्हणून घोषित केलं होतं। त्यापूर्वी हे शहर म्हणजे एक नदीकाठीची एक टेकडी होती। चारही बाजूने टेकडीला पाण्याचा वेढा होता। त्यावर पूर्ण घनदाट झाडी आणि ओहळ होतं। पोर्तुगीज येण्यापूर्वी गोव्यावर आदिलशाहीचा अंमल होता। त्यांनी इसवी सन 1500 मध्ये एक पॅलेस बांधलं। आजही या वास्तूचा काही भाग शिल्लक आहे। या शिल्लक वास्तूला जुनं सचिवालय देखील म्हटलं जातं। या आदिलशाह पॅलेसची रचना अत्यंत मजबूत आणि सुंदर। त्यानंतर पोर्तुगीजांनी गोवा काबीज केला आणि 22 मार्च 1843 रोजी पणजीला राजधानी म्हणून घोषित केलं। त्यामुळे पणजीतून विदेशी व्यापाराला चालना मिळाली। या बंदरावर कॅप्टन ऑफ पोर्ट उभारण्यात आलं। इथं पोर्तुगीजांच्या व्यापाराला चालना मिळाली। काही कालावधीनंतर पोर्तुगीजांनी आपली राजधानी जुने गोवे इथे हलवली। तरी देखील पणजीचं महत्त्व कमी झालं नाही। गोव्याच्या मुक्तीनंतर पणजीला पुन्हा महत्त्व आलं 9 जानेवारी 1964 रोजी। गोवा दमण दीव या संघ प्रदेशाची पहिली विधानसभा पणजीच्या आदिलशाह पॅलेसमध्ये भरली। त्यानंतर पणजीचा कायापालट होत गेला। म्हणजे आत्तापर्यंत पणजीचा 3 वेळा कायापालट झाला। आता पुन्हा चौथ्यांदा या शहराचा कायापालट होणार आहे। या संदर्भात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात माहिती दिली। Sir, this year Panji is celebrating 175th years of its declaration as capital town. My government intends to celebrate this event by conducting various activities throughout the year, and emphasis will be given to upgrade the infrastructure of the city. Further, I am happy that it has already got its due in view of selection as a smart city under Amrut and Smart City Mission of Government of India. We will receive around 550 crores for various projects for development of Panji city from central government under these schemes, out of which we expect to receive 200 crores very soon. In view of this, I have made allocation of 145 crores to Panji city for implementation of Smart City and Amrut project and as a grant in aid. The balance will be provided as per requirement. पणजी शहराला स्मार्ट बनवण्यासाठी केंद्र सरकारनं योजना आखली आहे। या शहराला स्मार्ट बनवण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 981.11 कोटी रुपये मंजूर केलेत। वास्तवात देशातील 100 शहरांचं स्मार्ट सिटी म्हणून विकास केला जाणार आहे। एकूण 3 टप्प्यात हा विकास होणार आहे। यामध्ये पहिल्या यादीत पणजीचं नाव यावं यासाठी जोरदार प्रयत्न केले होते, मात्र ती संधी हुकली। आराखडा योग्यरित्या न आखल्यानं पणजीची पहिली संधी हुकली। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पणजीचा नंबर लागला। आता निधी मंजूर झाला असला तरी स्मार्ट सिटी प्रकल्प राबवताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे। कारण इथले रस्ते, वीज वाहिन्या आणि सांडपाण्याचे जाळे, इमारती सर्व काही टकाटक करण्यात येणार आहेत। सर्व काही स्मार्ट बनवण्यात येणार आहेत। दरम्यान सध्या पणजी शहरातील कचरा आणि वाहतूक समस्या बिकट आहे। कंपाल परेड मैदानावर कचऱ्याच्या राशी पडल्यात। स्मार्ट सिटी बनवण्यासाठी आणखीन काही वर्ष लागतील। तोपर्यंत किमान इथला कचरा हटवावा असा चिमटा विरोधी पक्षनेते आमदार प्रतापसिंग राणे यांनी सरकारला काढलाय। In Panjim, the parade ground is full of garbage. I don't know what is happening there. They are trying to screen it. Please try to get it out of the state, out of the city, because you are trying to make Panjim a
special city, you're trying to give so much money to this capital city. That thing has to get out immediately. I'll explain now. सध्या पणजी शहराची स्थिती बघितल्यास स्मार्ट सिटी प्रकल्प सुरू झाल्यास पणजीत येणं म्हणजे डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. पणजीतील रस्ते समांतर आहेत, अनेक भागात चौकं आहेत. एखाद्या चौकात वाहतूक कोंडी झाल्यास संपूर्ण शहरातील वाहतुकीवर परिणाम होतो. त्यामुळे हा प्रकल्प कसा राबवला जाणार हे बघावं लागेल.